ही दोन दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पुण्यात काँग्रेसचं आंदोलन, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले आहेत। अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याचा निषेध व्यक्त केला जातोय, तर काँग्रेस बरोबर वंचितही रस्त्यावर उतरत आंदोलन करताना दिसतीये। तिथं हे आंदोलन केवळ काँग्रेसचं नाही तर पुणेकरांचं आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी देखील दिलेली आहे। तर दुसरी दृश्य मनसेच्या विद्यार्थी मेळाव्याची, या विद्यार्थी मेळाव्याकरता राज ठाकरे सभागृहात दाखल झाल्याची दृश्य समोर येत आहेत। अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे उपस्थितांना संबोधित सुद्धा करतील। पुण्यात जोरदार घोषणाबाजी, ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहेत, बंदोबस्तात वाढही करण्यात आलेली आहे। शहांच्या इशाऱ्यावर दिल्लीमध्ये पोलिसांनी आणि गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, मुलींचा विनयभंग केला, हात मोडले, पाय मोडले। याला जबाबदार अमित शाह आहेत। संसदेपासून पळून जात आहेत। 7 दिवस झाले संसद चालू आहे, अमित शाह समोर यायला तयार नाहीत। त्या अमित शहांना पुण्यामध्ये ते येत आहेत म्हणून आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पुणेकर अमित शहांचा निषेध करत आहोत। आम्ही त्यांचा धिक्कार करतो। हे सगळे प्रकार होत असताना आणि लोकशाही देशामध्ये जर संविधानिक मार्गाने जर आंदोलन करत असताना जर अशी दडपशाही होते, तर त्या गृहमंत्र्याचा अमित शहाचा आम्हाला राजीनामा पाहिजे, कारण की ही निव्वळ हुकुमशाही आहे आणि आपण एका लोकशाही देशामध्ये राहतोय। त्यामुळे या हुकुमशाही प्रवृत्तीचा, मोदी अमित शहाच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत। या ठिकाणी गो बॅक हुकुमशाह या नावाचे फुगे या ठिकाणी शेकडो तयार झालेले आहेत। पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातून अमित शहाच्या रूटवर हे फुगे सोडण्यात येत आहे। त्याचं कारण आहे की एक हुकुमशाह एकदा पुण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्याबद्दल आपल्या जनतेचं मत काय हे डोक्यात घेऊन त्या ठिकाणी हे शहर सोडावं, ही भूमिका आमची आहे। पहिल्यांदा आमची मागणी की अमित शहानी राजीनामा द्यायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत, कारण त्यांनी विद्यार्थ्यांचं नुकसान केलं, आमच्या देशाचं, महिलांनी केलं, माझ्या देशाचं नुकसान केलेलं आहे। कुठल्याही परिस्थितीत त्यांना राजीनामा द्यायलाच पाहिजे। जोरदार घोषणाबाजी पुण्यात काँग्रेसकडून आणि वंचितकडून। या घडीची ही महत्वाच्या 2 बातम्या आपण पाहतोय। जवाब दो, जवाब दो, अमित शाह जवाब दो, असं म्हणत विद्यार्थ्यांवर जो काही लाठीचार्ज झालेला आहे त्याचा निषेध काँग्रेस आणि वंचितकडून व्यक्त होतोय। थेट जाऊया पुण्याला, आपले प्रतिनिधी चंद्रशेखर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जवाब दो असं म्हणत अमित शहांच्या दौऱ्याला विरोध, पण ठिकठिकाणी बॅरिकेडिंग सुद्धा। वाजलेत आता 11:15। साधारणतः अमित शाह राहत्या हॉटेलमधून आता निघून कार्यक्रमास्थळी कोणत्याही क्षणी येऊ शकतात, कोणत्या मार्गाने येणार आहेत, कशी व्यवस्था आहे त्या ठिकाणी, आणि त्यावेळी आंदोलकांना पांगवण्याच्या दृष्टीनं काय विशेष खबरदारी आहे। लागवी पुण्याच्या रिट्स कार्टन या ठिकाणी अमित शहा सध्या आहेत आणि आपण पाहिलं की पुण्यातले जे आंदोलन सुरू आहेत ते पुण्यातील काँग्रेस भवनाच्या समोर काही वेळापूर्वी भाजपनं आंदोलन केलं होतं, त्याचा निषेध करत काँग्रेस जे आहे ते आता रस्त्यावरती आलेलं आहे आणि शहराध्यक्ष जे माजी अरविंद शिंदे यांनी हे सगळं आंदोलन करतात। काय सांगाल, आंदोलन इकडं रस्त्याकडे करतात? आमताला इथं बॅरिकेडमध्ये आंदोलन करत असताना काँग्रेस भवनावर भारतीय जनता पक्ष चाल करून येते, पोलिस त्यांना परवानगी देतात आणि जसं आमच्या कार्यकर्त्यांना काल स्थानबद्ध केलं, त्यांना सुद्धा बालगंधर्वच्या पाठीमागे थांबवलं पाहिलं होतं। काँग्रेस भवनाच्या दारापर्यंत त्यांना आंदोलन करायची परवानगी देतं कोण? कशी तुम्ही परवानगी देता? आणि त्याचा निषेध म्हणून मग आम्ही बॅरिकेड सोडून इथं आलोय। आता आम्ही तिकडच्या ऍक्शनची वाट पाहणार आणि त्या पद्धतीने रिएक्शन द्यावं। लागवी खरं तर पोलिसांचा बंदोबस्त मी दाखवतोय, साधारण 400 ते 500 पोलीस सध्या रस्त्याच्या बाजूला दिसत आहेत आणि काँग्रेस जे आहे ते पुण्यातील सिटी प्राईड चौक या ठिकाणी आंदोलन करत आहे। वंचित बहुजन आघाडीचं सुद्धा याच ठिकाणी आंदोलन आहे आणि हा जो सातारा रस्ता आहे तो पुण्यातील सिटी प्राईड थिएटरच्या अगदी चौकातला हा रस्ता आहे आणि पोलीस आपल्याला मोठ्या प्रमाणात बंदोबस्तासाठी दिसत आहेत आणि काँग्रेसचं आंदोलन जे आहे ते त्या पलीकडच्या बाजूला चालू होतं। त्या ठिकाणची बॅरिकेड्स जे आहेत ते तोडून काँग्रेसचा एक जमाव जो आहे तो या दिशेला आलेला आहे। काँग्रेस भवनवरती ज्या पद्धतीनं भाजपच्या कडून आंदोलन करण्यात आलं त्या भाजपच्या कार्यकर्त्यावर सुद्धा कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु अशी कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली नाही। याचा निषेध म्हणून बॅरिकेड्स तोडून हे काँग्रेसचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत। लागवी अगदी
या ठिकाणी तगडा बंदोबस्त देखील लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.